तुम्हाला असं का वाटतं की शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा व पाण्याचा ECO pH माहितीच पाहिजे? पीएच ची आयडियल रेंज आहे 6.5 ते 7.5. ह्या आयडियल रेंजमध्येच तुमच्या पिकांना जी जी योग्य पोषक द्रव्ये आहेत ती उपलब्ध बरोबर. होतात. जर तुमच्या मातीचा पीएच हा 6.5 पेक्षा कमी झाला तर तुमच्या मातीमधला जो फॉस्फरस आहे तो लॉक होतो आणि त्याची उपलब्धता कमी होते. त्याच्यानंतर पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ह्याची डेफिशियन्सीज दिसायला लागतात, बरोबर. ह्याची कमतरता दिसते. तुमचे जी मुळं आहेत ती कमकुवत होतात आणि त्यांची न्यूट्रिएंट अपटेक करायची कॅपॅसिटी कमी होऊन जाते. आणि जी सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत ज्याला झिंक, फेरस, बोरॉन ह्या जे मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत त्याची टॉक्सिसिटी वाढते जर तुमचा पीएच 6.5 पेक्षा कमी असेल. याच्यामुळे झाडाला हानी होऊ शकतं का? हो, कारण डेफिशियन्सी क्रिएट होते. कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे तुम्ही कितीही टाकलं तुमच्या मातीमध्ये पण पीएच कमी असल्यामुळे तो झाडांना उपलब्ध होणार नाही. अच्छा, आणि हेच पाण्याचं कसं आहे? सध्या आपण वॉटर सोल्युबल फर्टिलायझर, ड्रिप इरिगेशन बरोबर. प्रत्येकाकडे आहे आणि वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स वापरले जात आहे. वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्सचा पीएच हा ऍसिडिक असतो आणि जर आपल्या मातीचा पीएचही ऍसिडिक आहे त्यात आपण अजून वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स ऍड करतोय तर किती आपल्या मातीचा पीएच अजून घसरणार आणि अजून आपली माती ही ऍसिडिक होणार आणि त्याचा परिणाम ह्या पोषक द्रव्यांच्या उपलब्धतेवर किंवा त्याची टॉक्सिसिटी होऊन झाडांना हानिकारक होऊ शकतं. याच्यामुळे आपल्याला कंटिन्यू पीएच व EC माहित असणं गरजेचंच आहे. बरोबर. मातीचा आणि पाण्याचा पीएच आणि EC हा माहित असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला खतांचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे.